नमस्कार मित्रांनो, मी शैलेंद्र खोपकर. आज आपण इथे जमलो आहोत ते सदानंद खोपकर लिखित महासमर पानिपत या पुस्तकाच्या अभिवाचनासाठी. हे ते पुस्तक. या पुस्तकाचं प्रकाशन झालं 19 एप्रिल 2016ला महावीर जयंती या दिनी हरियाणा राज्यातल्या पानिपतमध्ये. पानिपत हे रोहतक डिव्हिजन म्हणजे रोहतक परगण्याच्या 6व्या विभागामध्ये येतं. तिथे काला अंब नावाचं ब्लॅक मँगो ट्री आहे. त्याच ठिकाणी त्याच स्थली ह्याचं तिथे प्रकाशन करण्यात आलं. आता आपण जास्त वेळ घालूया नको, आपण सुरू करूया महासमर पानिपतचं अभिवाचन. सुरू करूया. भेलसा येथे श्रीमंत नानासाहेब पेशव्यांना मिळालेला सांकेतिक संदेश होता. भेलसा येथे श्रीमंत नानासाहेब पेशव्यांना मिळालेला सांकेतिक संदेश. 2 मोती गलत, 10-20 अशराफत, रुपयों की गणती नाही. भेलसा येथे श्रीमंत नानासाहेब पेशव्यांना मिळालेला सांकेतिक संदेश. मी काला आम बोलतो आहे. प्रणाम. मी काला आम बोलतोय. आपण मराठ मुलखातली माणसं. काळा आंबा म्हणाल कदाचित, पण प्राचीन कालापासून काला आम म्हणूनच परिचित मी. एक साक्षीदार, जणू इतिहासाचा भागीदार. किती मोहर उलटले बरं, तितकीच वर्ष झाली त्या महासमराला. तुमच्या एका महाकवीने त्या महासमराचं वर्णन केलंय, ते किती सार्थ आहे. कौरव पांडव संगर तांडव, व्यापार युगी होय अति, तसे मराठे गिलचे साचे, कलित लढले पानपती. 5 सहस्र वर्षांपूर्वी याच भूमीच्या पलीकडे कुरुक्षेत्रांवर तसंच घडलं भारतीय युद्ध. पण ते होतं भावाभावातील युद्ध, सत्तेसाठी घडलेलं. सत्ता एकाच कुटुंबात तर येणार होती, त्यासाठी रक्ताचे समुद्र सांडले. पण पानिपत महासमराशी त्याची तुलनाच होत नाही. हे महासमर झालं देशासाठी, दिला शब्द पाळण्याकरिता, दुसऱ्याचं सिंहासन राखावं म्हणून, आक्रमकांना हुसकावण्यासाठी. दूर दख्खनमधून 800 कोस धावून आले ते मराठेच. मरता पर नाही हटता ते मराठी. त्यांनी ठाण मांडले माझ्या समोर. तो सर्वस्वाचा होम त्यांनी दिल्या 1.25 लाख प्राणाहुती इथंच. ते असे झुंजले, असे लढले, दुश्मन खुद ब खुद म्हणाला. ही झुंज पाहून आमच्या प्राचीन इस्पंदार रुस्तम या महायोद्ध्यांनी तोंडात बोटे घातली असते. हे दिव्य फक्त एकाच मातीतील माणसे करू शकतात, तुमच्या मराठ मातीतील. या पानिपतच्या मातीचा कण अन कण त्यांच्या रक्ताने भिजलाय. म्हणूनच हा काला आम प्रणाम करून कथन करतोय त्या महासमराची कथा. मावळी नक्षत्राचा अस्त. यमुनेचा बुराडी घाट येथेच एका अत्यंत तेजस्वी मावळी नक्षत्राचा अस्त झाला. अहमद शाह अब्दालीच्या हिंदुस्थान स्वारीतील पहिला मावळी मोहरा इथे इरेला पडला. दत्ताजी शिंदे मराठ्यांचा पानिपत मोहिमेपूर्वीचा सेनापती. नजीब या कंटकाचा बंदोबस्त करण्याची दत्ताजींना श्रीमंतांची आज्ञा. वास्तविक नजीब साधा प्यादा, पण नशिबाने कुटिलतेने आणि अतिसत्ताकांक्षेतून फर्जी झाला. गाजीउद्दीन खान वजिरांचा हा साधा नोकर. मराठ्यांचे दिल्लीच्या राजकारणातील महत्व व उत्तरेतील कामगिरी सहन न होणारे असंतुष्ट आत्मे दिल्लीत होतेच. शहावली सारखा कडवा मौलवी त्यांचा नेता. त्यासी हा नजीब खान रोहीला मिळाला. जणू ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला. येथील बादशहात बाबर वंशीयांकडून निभावत नाही. सबब अफगाण बादशहाने स्वतःच येथे सत्ता हाती घ्यावी म्हणून देशद्रोही वळवळ सुरू झाली होती. पानिपत मोहीम सुरू होण्यापूर्वी हे घडलं. पण कसं? दत्ताजी शिंदे याचे दुर्दैव की श्रीमंत पेशव्यांची मर्जी शिंद्यांवर अधिक.
अशा समजातून मल्हारबा होळकर दुरावा ठेवूनच असत. वास्तविक शिंदे होळकर दोघे मराठी दौलतीच्या सुवर्ण रथाची गतिमान चाके. पराक्रमात दोघेही उणे नव्हते, पण हातचे राखून चालावे ही होळकरांची नीती. आता अब्दाली हिंदुस्थानात उतरल्यानंतर त्याचे पारिपत्यासाठी सहाय्यास या अशी पत्रे होळकरांकडे पाठवली होती. शिंदे चातकासारखी वाट पाहत होते. होळकरांच्या फौजा येई तो दिल्ली नजीक ठाण मांडून बसणे भाग होते. ते वेळेत आले तर नजीबच काय अहमदशाह अब्दालीसही धूळ चारू हा त्यांचा मनसुबा. वास्तविक पूर्वी नादिरशहा आणि 4 सालामागे खणत्या लावून अब्दाली दिल्ली खंक करून गेला. तरीही संपूर्ण हिंदुस्थानच्या राजकारणात दिल्लीचे महत्व निर्विवाद. दिल्ली ज्याच्या हाती त्याच्या हाती हिंदुस्थानची कर्तुम सत्ता. म्हणूनच दत्ताजी शिंदेचा चंग होता. अब्दालीस कोणत्याही स्थितीत दिल्ली शिरू न देणे. पावसाची थंडी हाडं फोडीत होती. हवा कुंद आणि यमुनेवर धुके दाट पसरलेले. शिंदेच्या तुकड्यांनी अब्दालीच्या दिल्लीच्या वाटा रोखलेल्या. बुराडी जवळ यमुनेच्या 2 धारा, त्यामधील बेटावर शेरणी आणि बोरीची गच्च झाडी. उभा घोडा दडवला तरी दिसू नये इतकी दाट. सकाळची वेळ तो दौलतीचा वैरी पापी नजीब खान नदीतूनच रोहिले तुकडी घेऊन पुढे आला. गोळ्यांचा पाऊस फाडीत रोहिले येत होते. त्यांच्या बंदुकांपुढे भाले निरुपयोगी ठरत गेले. साबाजी शिंदे यांची तुकडी मार खाते कळता स्वतः दत्ताजींनी आपल्या तुकडीशी धाव घेतली. इकडे नजीबाला अब्दालीकडून आणखी कुमक आली. दत्ताजींच्या तुकडीवर दुतर्फा बंदूक जंबुऱ्यांची गोळीबारी होत होती. धुरांची गर्दी, कुणी कुणास ओळखी नसा झाला. अग्निवर्षावातच दत्ताजी शिंदे पुढे सरकत होते. अकस्मात गोळी लागून खोडियावरून खाली आले. नजीब खान काटा आणि त्याचा गुरु कुतुबशाह पुढे झेपावले. रक्ताळलेल्या देहाला ठोकरीत कुतुबशाहने पुसले, क्यों पटेल और लढोगे? माय भवानीची मूर्ती दत्तोबांच्या नजरेसमोर उभी राहिली. कुतुबशहाची तलवार त्यांच्या शिरावर उतरत असतानाच अस्फुट आवाजात शब्द उमटले, बचेंगे तो और भी लढेंगे. मराठी रक्त यमुनेत मिसळले. त्या रक्ताचा थेंबन थेंब दत्ताजी त्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करत होता, बचेंगे तो और भी लढेंगे. पानिपतच्या 3ऱ्या लढाईची बीजे बुराडी घाटावर अशी रोवली गेली. गिलचा कंदाहार पल्ल्याड भिरकावा. काय? दत्तोबा शिंदे बुराडी घाटावर कामी आले? छे छे, ती अभद्र खबर आम्हास खरीच वाटत नाही. दत्तोबा, तू ईश्वराघरचा शिपाई, रणधुरंधर, झंझावाती, उसळत्या रक्ताचा तरणा बांड, मराठ्यांच्या उत्तरेतल्या यशोरथाचं सुवर्ण चक्र, दौलतीचा हिंदुस्थानातील भक्कम खांब, तो कोसळला? छे छे, विश्वास बसत नाही. गजानना, हे काय अघटित घडले? राज्य वाढविलेस, पण तेही कर्जबाजारी. सरदारात बेदिली, एकोपा नाही. दिल्ली ते महास्थळ, ते राखावे ही स्वामी छत्रपतींची आज्ञा. आता अहमदनाम्याने आमचे हात बांधले गेले आहेत. आपलेच अधिक झाले आणि दिल्लीची पातशाही रक्षणाचे उत्तरदायित्व आमच्यावर आले. ज्यांचे राज्य रक्षणासाठी मराठी फौजा बलिदाने देतात, त्या पातशाहीचे सरदारच परक्यांना अवतने धाडतात. श्री गजानना, अवघड पेच आहे. राज्याची स्थिती ऐसी झाली जणू खावंद कलयुगचे व सेवक सतयुगचे. तनखा तैनात दरक यांनी सेवक संतुष्ट आणि आमच्यासारखे खावंद मात्र असंतुष्ट. स्वामी कृपेने राज्यविस्तार झाला खरे, दौलत वाढली, दबदबा वाढला, पण सरंजामीही वाढली. सरदार जहागीरदारात विभागली गेली. दौलत भरभराटीस येते तेव्हा सरदारांचे सरंजाम त्यांच्या महत्वाकांक्षाही बळावतात. आम्ही मात्र अधिकाधिक कर्जबाजारी होत जातो. तीर्थरूप रायांनी झंझावती मोहिमा चोशात केल्या खऱ्या.
अगदी दिल्लीही जिंकली. कारण ते म्हणत, फांद्या किती काळ छाटत राहावे, त्यापरीस मुळावरच घाव घालावा, फांद्या आपसूक खाली येतील. त्यांनी उदंड मोहिमा केल्या, एकही गमावली नाही. पण सोबत कर्जही आले. तो सिलसिला आज पावे तो चालूच आहे. रावेरखेडी तीर्थरूप रायांचा स्वर्गवास झाला. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर दौलतीची जबाबदारी आम्हावर आली. तीर्थरूप रायांनी जेव्हा त्यांचे तीर्थरूप निवर्तल्यावर जबाबदारी पेलली, तेव्हा आम्हा इतकेच वय होते. पुढे घोडा, तिथे मुलूक थोडा, ते झेपावत राहिले. सामान्य सवंगड्यांना सरदार केले. आज तेच मनसबदार जहागीरदार बनले. पुत्राचे कर्तव्य ऐसे की तीर्थरूपाहून अधिक कर्तृत्व गाजवावे. हा पेशवा नानासाहेब त्यामध्ये कितपत यशस्वी झाला आम्ही सांगू शकणार नाही. किंतु उभा हिंदुस्थान आम्हा शहाणा, सावध आणि बलशाली पंतप्रधान समजतो. पण या कर्जापायी आम्ही मात्र आतून पोखरून जात आहोत. हे राज्य तो छत्रपती स्वामींचे. आम्ही त्यांच्या नावे कारभार करतो. त्यांनी आम्हावर जबाबदारी सोपवली, आम्ही हिमतीने स्वीकारली. पण स्वामींचे 20 लाख कर्ज वारण्याचे दायित्वही आले. तीर्थरूप रायांचे 10 लाख होतेच. दुराणी अहमद शाह अब्दालीच्या स्वाऱ्यांना तोंड देताना सतत कर्ज वाढत आहे. इकडे निजाम, तिकडे अब्दाली. आम्हास उसंत कशी ती देत नाही. दौलतीला सारख्या स्वाऱ्या परवडणार नाही. पण महाराष्ट्र लढवय्यांचा मुलूक, शिपाईगिरीचा पेशा इथं प्रतिष्ठेचा बनलेला. यांना तलवारी सतत परजलेल्या आणि पेललेल्या हव्यात. मोहिमा त्यांच्या पराक्रमाची हौस भागवितात. पण उत्तरदायित्व ज्यांचेवर, ते आम्ही मात्र कर्जाच्या खाईत खाईत बुडत चाललो. प्रत्येक स्वारी फत्ते होते तेव्हा सुख वाटते, पण नवे कर्ज घेऊन येते ती आपत्ती. चिरंजीव रघुनाथ दादा शूर, पण भोळे साम. हिशोबाचा पाचपोच नाही. अब्दालीच्या फौजांना गुदस्ता खडे चारून आले. अगदी आटके पावे तो मराठी झेंडे नाचवून आले. इतिहासात ते नोंदले जातील राघव भरारी म्हणून. पण 80 लाखांचा कर्ज डोंगर त्यांनी या पेशव्यांच्या माथी नव्याने चढविला आहे. हे कोण जाणणार? श्री गजानना, आजाराने आम्ही दुर्बल झालेलो. उमेद आहे, पण प्रकृती तोडामासा झालेली. रघुनाथ दादाही हाती पैसा नसलेल्या या पेशव्याकडे नव्या मोहिमेचा खर्च भागविण्यासाठी 1 कोट खजिना मागतात. त्या मानाने भाऊसाहेब समंजस, व्यवहारी, हिशोबी, मोहिमेचा खर्च परस्पर भागविण्याची क्षमता व कुवत भाऊसाहेबात आहे. ठरला निश्चय. शिवाय आम्ही आहोतच पाठीशी. गुदस्ता कर्ज झाले तितकेच यंदा होईल, पण आधी परकी शत्रू नाहीसा करावा. नजीब खान रोहिला तो कंटक नष्ट करावा. म्हणून सदाशिव भाऊंसोबत चिरंजीव विश्वासरावास देऊन अब्दालीचे पारिपत्य करण्याचा आम्ही हुकूम देणार आहोत. हिंदुस्थानवर आलेला गिलचा कंदहार पल्ल्याड भिरकावला गेलाच पाहिजे. ऐसा की पुन्हा कधी आमच्या हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाण्याची त्या औलादीची मजल जाता नाही. दत्तोबा, तुमच्या दग्याने झालेल्या वधाचा सूड घेतल्याशिवाय आता मराठी फौजा स्वस्त बसणार नाहीत. चकत्याची पातशाही रक्षिणे आहे. महसूल वाढवून दौलतीच्या खजिन्यात भर घालणे योग्य की 88 लाखाचा कर्जभार वाढविणे योग्य? आमच्या या व्यवहारी काटेकोर सवालास चिरंजीव रघुनाथरावांनी जो जबाब दिला त्याने आम्ही दुखावलो होतोच. तो जबाब असा होता, एकदा आपणही उत्तरेत जाऊन नशिबाची परीक्षा पाहावी. काय लभ्यांश होतो ते. वास्तविक पेशवे घराण्यातील रीत थोरल्या पातीने उत्तरेत मोहिमा कराव्या, धाकल्या पातीने दक्षिण राखावी. तीर्थरूप श्रीमंत बाजीराय उत्तरेत मुलुकगिरी करीत व आमचे तीर्थरूप चिमाजी आप्पासाहेब दक्षिणेत राज्य वाढवत.
उत्तरेत मोहिमेवर जाण्यास आम्ही उत्सुक नव्हतो असे नव्हे. उलट तेथून सरदारांची कुमकेसाठी पत्रे येत. त्यामध्ये उल्लेख असे, भाऊ स्वामीस पाठवावे, ते आलियाखेरीज येथे ठीक होणार नाही. अशा स्थितीत धाकल्या पातीने रिवाज कसा मोडावा? आम्हास उत्तरेचे राजकारण समजणार नाही. हा आमच्या विरोधी गोटातला आणखी एक कारस्थानी सूर. रामचंद्र बाबा सिंघवी याचकडे कसून शिक्षण झाल्याने राज्यकारभार, अर्थव्यवहार आणि अनुशासन या कामी आम्ही पूर्ण पारंगत. त्यामुळे उभ्या हिंदुस्थानात दबदबा असलेली मराठी दौलत निश्चित अर्थाच्या बाबत किती भक्कम पायावर उभी याचा आम्हास नेमका अंदाज. रोज सूर्योदयापूर्वी 1200 सूर्यनमस्कार घालून देह पोलादी झालेला आमचा शमशेरीतही तीर्थरूप चिमाजी अप्पांचेच पाणी तळपते आहे याचे अनेक वार चुणूक दाखवले. आताही निजामशाही झालेली उदगीर मोहीम आम्ही प्रचंड यशस्वी केली. दाती तृड धरून निजाम शरण आणला. 45 लक्षांचा मुलूक आणि 15 लक्ष चौथाईचे असा 60 लाखांचा मुलूक करार झाला. दौलतीची इब्रत वाढविली. पण उत्तरेतील मोहिमा विजयाचेच कौतुक खूप होते. तेव्हा आम्हासही एकदा उत्तर मोहीम करावी असे वाटत होतेच. निजामाशी गुंतलो होतो तरी लक्ष मात्र उत्तरेकडे असे. आमचे जिवलग स्नेही दत्तबा तिथे राजकारणाला तोंड देत अविश्रांत लढत होते याची जाण होती. नजीब तो कंटक, त्याने अहमद शाह अब्दालीस आमिष देऊन, लोभ देऊन आणि धर्मभावना चेतावून हिंदुस्थानात बोलविल्यावरून तो पुन्हा स्वारीवर आलेला. तुम्हासी मराठे नकोत ना, मग झाले तर आम्हासी रफिक व्हा, अशी तो जाटादी राजपुतास फूस लावू नये. मराठ्यास अवघे मिळून चमेली पार पिटाळून लाव, अशी त्याची मुजोरी. जनकोजी शिंदे, मल्हारराव होळकर, राजा केशवराव, गोविंद पंत बुंदेले, हिंगणे यांची खाशांनी कुमक घेऊन यावे अशी सारखी पत्रे येत होती. निजाम मोहीम फत्ते पावली आणि परतूड मुक्कामी आनंदाचे वातावरण असताच रंगपंचमीचा बेरंग करणारी बातमी आली. उत्तरेत आमच्या मावळी नक्षत्राचा अस्त झाला. बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे कामी आले. मसलत भरली. तीर्थरूप श्रीमंतांनी रघुनाथरावास दादास उत्तरेत मोहिमेवर जाण्याबाबत पुसले. पण त्यांनी चक्क टोलविले. जे राज्याचे हित लाभ योग्य प्रकारे जाणीतात त्यासीच पाठवावे. हा घाव आमच्या वर्मी बसला. तेव्हा खुद्द श्रीमंतांनीच आम्हास आज्ञा केली, भाऊ, आपण सत्वर येथूनच उत्तरेस रवाना व्हावे. तुमच्या फौजा येथूनच वेगळ्या होऊ द्या. आमचा ईश्वरा घरचा शिपाई दत्तबांच्या वधाचा सूड घ्यावा. गिलच्या अब्दाली कंदहार पल्ल्यात भिरकवावा. नजीब खान रोहिला कंटक तो नष्ट करावा. राज्य रक्षावे, वाढवावे. तीर्थक्षेत्रे मुक्त करावी. बंगाल पाटण्यापर्यंतचा मुलूक निर्धोक करावा. भाऊसाहेब, दौलतीची इब्रत तिथे पणास लागली आहे. मात्र एक ध्यानी असू द्यावी. छत्रपती स्वामींची आज्ञा आहे. दिल्ली तो महास्थल ते मोडू नये. भाऊ, तुम्हावर दुहेरी अवघड जबाबदारी आहे. सर्वांची सोबत घेऊन राज्यही राखणे आहे आणि चकत्याची पातशाहीही रक्षणे आहे. भाऊसाहेब, आमच्या काळजाचा तुकडा चिरंजीव विश्वासरावांना सोबत देत आहोत. त्यांनाही सांभाळावे. या, श्री गजानन तुमचे रक्षण करील. वजीरायत म्हणजे दुसरी पातशाहीच. मुघल पातशाहीच्या अंमलातील धामधुमी विना कारभार चाललेला आणि प्रजेतही अमन शांती सकून असलेला मुल्क कोणता म्हणाल तर तो आमचा सर्वात संपन्न अवध प्रांत. म्हणूनच तर त्यावर सर्वांचाच डोळा एकदेशीय आणि परकीयांचा आहे. अयोध्येच्या या नबाबाची केवळ मौजूदगीत सत्तेचा सारीपाट इथून तिथे फिरवण्यास काफी असते. हिंदुस्थानच्या राजकारणात विख्यात असे आमचे अब्बाजान मुगलिया सल्तनतीचे वजीरपद भोगलेले नवाब सफदरजंग साहेबांपासूनचा हा दस्तूर. अवधचा संपन्न राजकोष, पराक्रमी सेना आणि भारी तोफखाना हे आमचे बळ.
त्यामुळेच आताच्या अहमद शाह अब्दाली विरुद्ध मराठे संघर्षात आमची उपस्थिती हेच यश मिळवण्याचे महासाधन अशी उभय बाजूंची खात्री आहे. म्हणूनच आम्हास आपल्या बाजूस वळविण्याचा आटोकाट प्रयत्न दुराणी पातशाह अब्दाली आणि पेशव्यांचा सेनापती सदाशिवराव भाऊ हे करत राहणार यात शंका नाही. आम्हाला आपल्या मुलखाचेही रक्षण करायचे आहे. त्याचबरोबर अवधच्या नवाब खानदानीचे हिंदुस्थानच्या राजकारणातले महत्वही अबाधित ठेवावयाचे आहे. यावेळचा पेच मोठा आहे, तितकाच खतरनाक. आमची एक जरी खेळी चुकली तरी सर्वनाश अटळ आहे. अब्दाली आणि भाऊसाहेब यांच्या सामर्थ्याचा आणि युद्धनीतीचा आम्हाला सतत मागोवा घ्यावा लागणार आहे. अगदी डोळ्यात तेल घालून पलपलकी खबर राखावी लागणार आहे. पूर्वी इराणचा नादिर शहा आणि नंतर या दुराणी अब्दालीने खणत्या लावून खंक करून सोडली असली तरी हिंदुस्थानच्या आणि जगाच्याही राजकारणात दिल्लीचे महत्व असाधारण आहे. आम्ही आमच्या अब्बाजान इतकेच ते जाणतो. आमच्या 3 पिढ्या मुघल पातशाहीसाठी राबल्या आहेत. अशी कमजोर असली तरी टिकून असलेल्या मुघल बादशाहीची वजिरायत म्हणजे दुसरी पातशाहतच. ती वजिरी भूषविण्याची आमची तमन्ना आहेच. आम्हाला खात्री आहे, अब्दाली काय किंवा मराठे काय, दोघांकडून आम्हाला युद्धात सहाय्य करण्यासाठी वजिरीचे आमिष दाखवण्यात येईल. फक्त कोणाचा कसा उपयोग करून घ्यायचा याचा मात्र कौशल्याने निर्णय करावा लागणार आहे. मानपूरच्या जंगमध्ये आमच्या पराक्रमी अब्बाजांनी अब्दालीच्या फौजांना धूळ चारली होती. ते तो विसरला नसणारच. तसेच दिल्लीत राजनीतीने वेगळे रूप बदलले तेव्हा आमच्या पित्याची पडली बाजू असतानाही पूर्वीचे घनिष्ठ संबंध विसरून मराठ्यांनी अवधच्या नवाबांना आपले तेवर दाखविल्याचे आम्हीही विसरलेलो नाही. आमच्या दरबारातही इस मामले में 2 विचार आहेत. दस्तूर खुद्द आमच्या अम्मीजान सदुन्निसा बेगमच मराठ्यांशी मिळून राहावे या मताचे आहेत. पण त्यांना अंदाज नाही बदललेल्या राजनीतीचा. ती आता पूर्वीसारखी भावनिक राहिलेली नाही, पण पूर्णतः व्यवहारी बनली आहे. इथे उत्तर हिंदुस्थानात प्रत्येक सत्तेच्या अस्तित्वाचा प्रश्न आज निर्माण होत आहे. व्यवहार जाणेल तोच इथे टिकेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. दत्ताजी शिंदे पाटील बाबा हा मराठी दौलतीचा उत्तरेतला बुलंद मिनार होता. बुराडी घाटावर झालेली त्याची कत्ल मराठ्यांसारखी कडवी जात कदापि विसरणार नाही. सुडाने पेटलेल्या त्या आग्या मोहळाचे वादळ लवकरच चंबळ पार करून आल्याखेरीज राहणार नाही. खोजा जावेद खान आणि आमचे अब्बाजान वजीर सफदरजंग यांनी बादशाहीच्या रक्षणासाठी केलेल्या अहमदनामा कराराला आपण बांधील आहोत असे पेशवे समजतात. करारामुळे त्यांना अजमेर, अकराबादसह दरोबस्त 22 सुभ्यांची चौथ मिळाली. तसेच दख्खनचा कुल अख्त्यार लाभला. मुघल पातशहा आणि पेशवे पगडी बदलून एकमेकांचे जणू भाई झाले. त्यामुळे मुघल दरबारच अनेक सरदार मांडलिकही नाराज झाले. मराठ्यांचा दिल्लीच्या राजकारणात कायमचा असा शिरकाव कोणालाच नको आहे. सूरजमल जाट, राजा माधो सिंग, राजा बखत सिंग यांची नाराजी त्या करारावरून आहे. त्यातूनच विषारी कपटी साप असा मायावी नजीब खान रोहिला आणि पठाण सरदारांनी अब्दालीला हिंदुस्थानवर स्वारीवर येण्याचे आमंत्रण दिले. बाकीचे जे सरदार त्यांच्यात या पातशाहीचे रक्षण व अब्दालीचे पारिपत्य करण्याची हिंमत नाही आणि मराठ्यांची वाढलेली प्रतिष्ठा त्यांना पाहवत नाही. अशा स्थितीत पेशवे दक्षिणेकडे युद्धात गुंतलेत. तोपर्यंतच इथून त्यांची ठाणी ताब्यात घेऊन त्यांना हाकलून देण्याची कारस्थाने सुरू आहेत. अशा स्थितीत ज्यांना या देशाशी घेणे देणे नाही, ज्यांना फक्त लूट आणि लूट हवी आहे, असे परकीय या भूमीत नकोत ही या नवाब सुजा उद्दवल्याची भूमिका आहे. मात्र अब्दाली की मराठे या बाबतीत आम्ही सबुरीनेच पावले टाकणार आहोत. सर सलामत
तो पगडी 50. दिल्ली दरबारात पूर्वीपासूनच एकदेशीय आणि बाहेरून आलेला हा वाद होताच. सरदारातील शिया सुन्नी अशा दुराव्याचीही त्याला किनार होती. 2-2 शतके मुघल सल्तनतीचे सरदार राहिलेले तर अनेक होते. त्यामध्ये आमच्यासारख्या अकस्मात प्यादाचा फर्जी बनलेला कोणासच नको. अशा स्थितीत आमचे बस्तान बसविणे व ते रोखणे यासाठी आम्ही एकाच तंत्राचा वापर केला. बड्या सरदारातील फटी राजनीतीने रुंदावत ठेवणे हे तंत्र. मात्र तरीही 10-15 सालापासून दिल्लीच्या राजकारणात शिरजोरी करू लागलेले दख्खनी मराठे आमच्या मस्तकात तिडीक निर्माण करतात. जेथे शिरतील तेथे जमिनीत गाडूनच बसतील अशी ही चिवट जमात आज ते कदम आपली ठाणी ते उत्तर हिंदुस्थानात निर्माण करत चालले. ते बादशाही रक्षणाचे कितीही वादे करत असले तरी त्यांचे अंतिम लक्ष त्यांच्या धर्माची उत्तरेत असलेली तीर्थक्षेत्रे मुक्त करणे हेच आहे. हे समजणं इतका हा नजीब खान रोहिला कच्चा खिलाडी नाही. अशा वेळी एकजुटीने मराठ्यांना उखडून टाकायचे तर येथील सरदार आणि सत्ताधीश मराठ्यांचीच मदत घेऊन एकमेकांना कमजोर करतात. अशा वेळी आमच्या पुढे एकच पर्याय राहतो, सिर सलामत तो पगडी 50 नीती अवलंबिण्याचा. अशा वेळी धर्म खतऱ्यात ही आवई फार उपयोगी पडते. या चलाक नजीबाने दुराणी पातशाहला स्वारीवर बोलावून तेच साधले आहे. ते मराठे वतनसाठी लढणार आणि अब्दाली धर्मासाठी लढणार आहे. खुबी अशी की ज्यांच्या वतनसाठी मराठे लढणार ते वतनदार मात्र अब्दाली सोबत राहणार, अशी नजीबी नीती आहे. लेकिन अहमद शाह अब्दाली झाला तरी तो संपूर्णपणे मराठ्यांना नेस्तनाबूत करू शकेल का? काट्याने काटा काढायचा आणि दिल्ली कब्जात ठेवायची हा आमचा बेत कितीही हसीन असला तरी तो यशस्वी होईल का शंकाच आहे. कारण याआधी अब्दालीच्या फौजांना पाणी पाजून अटके पार पिटाळून लावलेले हे मराठे आहेत. त्या रघुनाथरावाने तर आमची गर्दनच मारण्याची कसम खाल्ली होती. अशा वेळी शमशेर खाली ठेवून रुमालाने हात बांधून शरण जायला आम्हाला कधीच कमीपणा वाटत नाही. ध्येयावर लक्ष ठेवून राहावयाचे तर तात्पुरती माघार लोटांगणे राजनीतीत घालावीच लागतात. शिंदे आणि होळकर यांची पराक्रमात आणि पेशव्यांच्या मर्जीत राहण्यासाठी स्पर्धा आहे. या ईर्षेत ते एकमेकाला कमजोर करण्यासही मागे पुढे पाहत नाही. याचाच लाभ घेऊन आम्ही मल्हारराव होळकरांशी संधान मानले आणि त्यांचे धर्मपुत्र बनलो. त्यामुळे मराठ्यांच्या दिशेने आम्हाला कोणताही धोका नाही. हिंदुस्थानात 5 स्वाऱ्या केल्यामुळे अब्दालीस हा मुलूक आता तळहातावरच्या लकीरीप्रमाणे पाठ झालाय. आम्ही त्याला दिल्लीत तळ ठोका म्हणतो, पण कंगाल करून सोडलेल्या दिल्लीपेक्षा त्याला लुटीत रस आहे. तो लूट करून माघारी जावा आणि आम्ही मागे असतानाही मराठ्यांच्या तावडीत सापडावे हे आम्हाला नको आहे. त्यांची कायमची नांगी ठेचायला हवी आणि तीही परस्पर म्हणून धर्म खतऱ्यात अशी बतावडी करू. अब्दालीला थोपवून धरणे यासाठी आटापिटा करीत आहोत. पण या बुद्धिबळाच्या खेळात अवधचा नवाब सुजा उद्धवला कुठे राहणार हा कळीचा मुद्दा आहे. धर्मासाठी सुजा अब्दालीकडे यावा यासाठी आम्हाला जीवाचं रान करावे लागणार. साम दाम दंड भेद यासाठी योजावे लागते. मसलतीच्या जाळ्यात सुजा सापडला नाही तर तडफडणाऱ्या माशासारखा शत्रूंच्या जाळ्यात हा नजीब सापडेल. म्हणून सावध राहणे भाग आहे. यासाठी आमच्या सर्व शत्रुमित्रांनी दिलेली जहरी साप, मायावी, गारुडी, काटा, अस्तनीतला निखारा, नाटकी, चेटकी सारी विशेषणे आम्ही खरीच मानतो. कारण रोहिल्यांच्या अस्तित्वासाठी नजीबने असेच असणे आवश्यक आहे. कुंभेरीचा वेढा विसरलेलो नाही. दुराणी पातशाह अहमद शाह अब्दालीची ही हिंदुस्थानवरील 6वी स्वारी. पण ती
या पूर्वीच्या स्वाऱ्यांसारखी नाही. त्या निव्वळ लूट आणि भारी लभ्यांश साधण्यासाठीच होत्या. मात्र गेल्या काही वर्षापासून कट्टर धर्मांध विचारांचे शहावली उल्हासारखे लोक इथे धर्म खतऱ्यात आल्याची आवई उठवित आहेत. दुराणी पातशानेच येऊन दिल्लीचे तख्त सांभाळावे इथवर या शहावली उल्लावाल्यांची मजल गेली आहे. आमच्या सारख्या जाट आणि मराठे या सत्ता नामशेष कराव्या असे त्यांचे खलिते अब्दालीकडे जात होते. त्याची आम्हास कल्पना आहे. इकडील सर्व मोगल बादशाहीच्या जुन्या सरदार मनसबदारात संभ्रम निर्माण करण्यात हा शहावली उल्ला कंपूचा शहरी प्रचार कारणीभूत आहे. ते मोगल बादशाहीच्या रक्षणासाठी लढण्यासाठी उत्सुक नाहीत. उलट अब्दालीच्या पुढ्यात पायघड्या घालण्यात हेच नेक मुघली सरदार पुढे आहेत. इराणचा नादिर शहा आणि त्यानंतर हा अफगाण प्रांताचा अब्दाली यांनी दिल्ली लुटून साफ केली, मुडद्यांची खच पाडली आणि फक्त उंदीर आणि त्यांची बिळे शिल्लक ठेवली. त्या मुघल पातशाहीच्या रक्षणासाठी मराठे सरसावतात हे अजब आहे. म्हणजे मुस्लिम सरदार धर्मभावनेला आव्हान करून अब्दालीच्या पाठीशी उभे राहतात. मराठे मात्र परकीय शत्रूला हाकलण्याची आव्हाने करतात. हेही अजब आहे. मुघलही परकीयच आहेत ना. त्यामुळेच इथले मुस्लिमेतर राजे रजवाडे जहागीरदारात मराठ्यांविषयी साशंकता आहे. अगदी अनेक वर्षे मराठ्यांशी संबंध येऊनही आम्हीही द्विधा मनस्थितीत आहोत. मराठ्यांच्या मध्ये बाजीराव हा दूरदर्शी महायोद्धा होता. नादिर शहाशी टक्कर घेण्यास येत असतानाच रावेरखेडी तो महापुरुष मृत्यू पावला. तो अधिक काळ जगता तर हिंदुस्थानच्या राजकारणाला वेगळे वळ लागले असते. आताचे मराठ्यांचे राजकारण म्हणजे शिंदे होळकर या मातब्बर सरदारातील ईर्ष्या, स्पर्धा आणि एकमेकांविरुद्ध संशय. अब्दालीशी लढण्यासाठी, प्रत्यक्षात मात्र मोगली पातशाही राखण्यासाठी तेज समजला जाणारा सेनापती कारभारी सदाशिवराव भाऊ येत आहे अशा वार्ता आहेत. ते आम्हासही त्यांना येऊन मिळण्याचे आवाहन करतील. पण उपेग काय? ते लढतील, कदाचित विजयी होतील आणि परत फौजा सुद्धा दक्षिण देशी जातील, त्या रघुनाथराव दादासारखे. आमची मात्र इथे अडकीत त्यात सुपारी सापडल्याप्रमाणे हालत होईल. आधीच हिंदू म्हणून आम्ही मराठ्यांनाच सामील होऊ असा नजीब खान आणि साऱ्या पठाण सरदारांना संशय आहेच. मराठ्यांच्या तडफेचा, शौर्याचा आमच्यासह इतर उत्तर हिंदुस्थानातील साऱ्याच राजे रजवाड्यांना अभिमान आहे. पण गेली 25 वर्षे सतत त्यांच्या उत्तरेत होणाऱ्या स्वाऱ्यांनी आणि पैसा खंडणीच्या मागण्यांनी सारेच त्रस्त आहेत. दिल्ली दरबारात आणि उत्तरेतील राजकारणात आता फक्त अंधाधुंदी माजली आहे. सारीच हिंस्र श्वापदे जणू एकाच भक्ष्यावर तुटून पडायला आतुर अशी येथील स्थिती आहे. अशा स्थितीत म्हाळवा, राजपुताना, अंतर्वद, बुंदेलखंड, रोहिलखंड, दिल्ली सर्वत्र आपली ठाणी बसवीत चाललेल्या मराठ्यांचा काय भरोसा? पैशासाठी हे कधीही कोणासही दिल्लीच्या वजिरीचे आश्वासन देतात. कधी विश्वासघातकी प्रत्यक्ष उपकारकर्त्या मोगल बादशाहचे अहमद शहाचे डोळे काढणारा गाजीउद्दीन दुसरा याला, तर कधी अवधचा नवाब सुजाउद्दौला याला. त्याच गद्दार विश्वासघातकी गाजीउद्दीनाच्या चिथावणीवरून आमच्या कुंभेरीला शिंदे होळकरांनी दिलेला वेढा, त्यानंतरचा घनघोर संग्राम हा राजा सूरजमल जाट विसरलेला नाही. अवधचा नवाब सुजाउद्दौला सामर्थ्य राखून आहे. तो अब्दालीच्याच धर्माचा आहे. शिवाय नजीब खान रोहिल्याशी संधान ठेवून आहे. मराठ्यांनी फक्त झुलवत राहील, साखर पेरणी करत काशी प्रयाग ही आमच्या धर्माची पवित्र तीर्थक्षेत्रे ताब्यात देतो म्हणून मराठ्यांना फक्त आजवर भूलथापा देण्याचे काम करतो. अशा स्थितीत एकदा काय ते अब्दाली मराठे महासमर होऊनच जाऊ दे अशी उत्तर हिंदुस्थानातल्या सर्व राजे रजवाड्यांची मनस्थिती असेल तर त्यात आश्चर्य ते काय? आमच्या पुरते बोलायचे तर अब्दाली परत जाणे हेच आमच्या तूर्त हिताचे ठरणार आहे. आमचे प्रयत्नही त्याच दिशेने राहणार आहेत. अशाने वेल मानवास कसे जातील? आज वयाची 65 साल गुजरली.
गिरी 40 साल उत्तरेत घोड्यावर आहे अन समशेर हाती पेललेली. नीरेच्या काठी एकेकाळी मेंढरं राखणारा हाच मल्हारी का? असा महाराष्ट्रातल्या सवंगड्यांना पेच पडत असेल. आज अटकेपासून अयोध्येपर्यंत आणि नर्मदेपासून यमुनेपर्यंत एकच घोषणा प्रख्यात आहे, मल्हाराया मल्हाराया. हे शब्द कानी पडताच मर्दाचा नामर्द होतो आणि शत्रूच्या फौजा मेंढराप्रमाणे दाही दिशा धूम ठोकतात. उत्तर हिंदुस्थानातील असा कोणताही प्रांत नाही जिथली माती या मल्हारराव होळकराच्या घोड्याच्या टापांनी तुडविली नाही. उत्तरेतील राजकारणाच्या मातीचा कण अन कण आम्ही जाणतो. इथल्या प्रत्येक सत्ताधीश आमचा शब्द मानतो. त्याला कारण म्हाळसा कांताच्या कृपेने आजही तडपणारी आमची तलवार. आम्ही राजे रजवाडे उठविले अन बसवले सुद्धा. अन बस म्हणे तोवर ते उभेच राहिले. पण का कोणास ठाऊक या आताच्या पेशव्यांना आणि त्यांच्या कानभरू कारभाऱ्यांना आमचा यकीन वाटत नाही. स्वारी मोहीम झाली, एक विजय गावला की दिग्विजयाच्या आविर्भावात चंद्रज्योती उजळत आणि दारू कामाची आतषबाजी करत पुण्यात मिरवणुकांनी प्रवेश करणारे श्रीमंत पेशवे गेल्या 17 सालात नर्मदा ओलांडून उत्तरेत फिरकलेले नाहीत. इथली राजकारणे सारखी बदलतायत. आपण जिंकलेल्या मुलकाचे मागे काय होईल? तिथल्या हवामानात मराठी शिपाई गडी कशा स्थितीत ठाणी राखतील? त्याला रसद कुमक हवी, त्याचा विचार नको का करायला? ती मात्र होळकर आणि शिंद्यांवर कमावीसदारावर जबाबदारी. आज आम्ही दौलत राखली व इथे ठाणी निर्माण केलेली, तिथल्या रयतेची जबाबदारी आम्हावरच येते ना. युद्धात शेकड्या हजारांनी आहुती दिलेल्या शिपायांच्या कुटुंब कबिल्याचा विचार आम्हासीच करावा लागतो. त्याची धन लागते. पण खुद्द श्रीमंत पेशवे नाटक काळात गुंग आणि सदाशिवराव भाऊ फक्त हिशोब द्या करत छडी सरसावून खलिते धाडतात. अशाने वेल मांडवास कैसे जातील? बाजीरायांचा कारभार मोहिमा छत्रपती स्वामींच्या नावाने होत, पण या श्रीमंत पेशव्यांच्या काळात त्या श्रीमंतांच्या नावे होतात. सत्ता कोणाची हा प्रश्न त्यामुळेच आम्हासी पडतो. हे पेशवे सर्व सत्ताधीश झाले तर आजवर दौलतीसाठी रक्ताचे पाणी केलेल्या जुन्या सरदार मानकऱ्यांना यांच्या पोराटोरांची धोतरे बडबडवावी लागतील असा उद्विग्न करणारा विचार त्यासाठीच आमच्या मनी कधी कधी येतो. त्यांचे कारभारी तर शिंदे आणि होळकरातही कलागती लागतील हे पाहतात. शिंद्याचे कारभारी दाभोळकरही तेच करतात. राणोजी शिंद्यांची पोरे नातवंडे जिगरबाज दडवई आहेत हे खरे, पण पाचपोच कमी. राणबा गेला आणि त्याची ही उतावीळ पोरं आम्हासी विसरली. आम्ही बाजीरायाचे तीर्थरूप श्रीमंत बाळाजी विश्वनाथांसोबत फौजेत होतो. बाजीरायास सांगून आम्हीच रणबाला मारातब देवीला सरदार बनविला. शिंद्यांना माळव्यात 22% महालांचा अधिकार मिळवून दिला. राणोजी आणि आम्ही त्यानंतर उभ्या हिंदुस्थानात धूम माजवली, दौलतीचा दरारा निर्माण केला. राणोजींनी इहलोकीची यात्रा संपवली, त्यालाही आता सालं गुदरली. आता केस मिशा पांढऱ्या झाल्या तरी हा मल्हारराव मोहिमेवरच आहे. कुंभेरीच्या वेड्यात जाटाशी झालेल्या युद्धात आम्ही आमचा लाडका शूरपुत्र खंडेराव गमावला. तेव्हा जाटाला जयाप्पा शिंदे आणि पेशव्यांच्या सल्लागारांची अंतस्थ फूस होती असा आम्हासी शक आहे. जयाप्पाची पुढे कत्तल झाली ती शिंदेंच्याच उतावीळ गाफिलीमुळे.
पण आम्हीच त्याच्यावर मारेकरी घातले अशी आवई उठविण्यात आली. माझ्या राणबाच्या पोरावर मी मारेकरी घाले? असे असते तर बुराडी घाटावर मार खाऊन आलेलं आणि झाडाचं पान हल्लं तरी आता गिलच्या म्हणत दचकून पळणारं शिंद्यांचं लष्कर कोटपुतळीस आम्ही सावरलंच नसतं. माझ्या राणबाच्या नातवाला जखमी जनकोजीला पुराशी कवटाळलंच नसतं. गिलच्या कायमचा बुडविण्याच्या हेतूने चिमाजी अप्पांचे चिरंजीव भाऊसाहेब आता उत्तरेत येत आहेत. आधी पेशव्यांनी माळव्या पलीकडे येऊ नये अशी आमची इच्छा असे, पण आता वाटते यावेच भाऊसाहेबांनी एकदा उत्तरेतले राजकारणही समजून घ्यावे. आम्ही अन शिंदेही त्यांची वाट पाहत आहोत. पाहूया सदाशिव भाऊलाही आजमावून. आमच्या दिशेने महासमर चालून येत आहे. या दुराणी पातशाहाला त्याची स्पष्ट चाहूल लागते. हिंदुस्थानवर आमची 6वी स्वारी. आम्ही या मुलखाला त्यामुळे पुरेसे वाकिफ झालो आहोत. खरे पाहता इथे लुटण्यासारखे आता काही शिल्लक नाही. इराणी नादिरशाह साहेबांनी आणि त्यांचा चेला असलेल्या या दुराणी अब्दालीने दिल्ली आणि हा मुलूक साफ रिता केला आहे. 28,000 उंट, हाती, खेचरे, गाढवे, बैल, छकडे गाड्यातून दिल्लीसह 4 मोठी शहरे धुवून नेली. कोणाकडे उंट सोडला नाही आणि ओझी वाहणारे गाढवही. प्रत्येक घोड्यावर लूट होती. त्यामुळे प्रत्येक स्वार पैदल मुलखाला गेला. इथली पातशाही आता हलकी झाली. तरी आम्ही स्वारीवर येथे काय येतो? याचे कारण आमचे अफगाण पठाण टोळ्यांमध्ये विभागले. त्यांना लूट, कबिला आणि टोळीच्या मोठेपणातच रस. त्यांच्या तलवारीला काम द्यावे लागते आणि लुटीला वाव, तरच ते एकसंग राहतील. येथील आमचे जातभाई पठाण रोहिले आम्हाला धर्म खतऱ्यात आला म्हणून स्वारीवर बोलावतात. पण त्यांना आपल्या मतलबाची अधिक फिकीर आहे हे आम्ही पुरेपूर ओळखून आहोत. मेहमान की लकडी से साप मारना ही यांची नीती. मराठे यांना शिल्लक ठेवणार नाहीत ही भीती. म्हणून आम्ही त्यांच्याशी लढावे हा कावा. स्वारीत, कत्तलीत आणि लुटीत आम्ही हिंदू मुस्लिम असा भेद करत नाही. हे या जातभाईंनीही पाहिले आहे. तरीही ते आम्हासी वारंवार बोलावतात आपल्याच पातशाहीच्या विरुद्ध. यातच त्यांची नमक हरामी साफ दिसते. तरी आम्ही हिंदुस्थानवर स्वारीस येतो. याचे कारण अलुकझाई, बारुकझाई आणि पोपलझाई अशा टोळ्यातून बनलेल्या आमच्या फौजेला आम्हाला एक संघ राहायचे तर त्यांना दूरच्या मुलखात नेऊन काम द्यावे लागेल. लूट मिळण्याचे आमिष समोर ठेवावे लागेल. अन्यथा वारंवार अफगाणिस्तानमध्येच आम्हास बगावतींचा सामना करावा लागेल. अनुभव हा आमचा गुरु आहे. नादिरशाहच्या फौजेत होतो तेव्हापासून या गुरुच्या सहाय्याने बचावत आलो. फकीरी वृत्तीने आम्ही राहतो आणि कोणालाही अति वाकून कुर्निसात करू देत नाही. सिर्फ सलाम फरमावा असे सैनिकांना आदेश दिलेत. प्रत्येक लढाईतून आम्ही धडा घेतलाय. आमच्या पदरी दरबारात विद्वान आहेत. दर शुक्रवारी आम्ही त्यांच्याशी सलामशवरा करून आमचे ज्ञान आणि माहिती ताजी राखली आहे. हा दुराणी विसरला नाही त्या हेरात आणि निशापूरच्या जंग. तहाचे आमिष दाखवून वाटाघाटीत गुंतवून युद्ध लांबीत ठेवून हिवाळ्यात कारठून मारण्याचा अब्बास कुली खानाने बेत केला होता. खूप नुकसान सहन करावे लागले तेही विसरलो नाही. आता आमच्यावर पेशव्यांचा बडा सेनापती सदाशिवराव भाऊ येतोय. सुना है बडा जंग बहादूर आणि काबिल सेनानायक आहे हा भाऊ.
नव्या पद्धतीने जंग खेळतो. हा भाऊसाहेब जंग मध्ये कधीही पाठ दाखवत नाही और कोणतेच युद्ध हारलेलं नाही म्हणतात. म्हणजे सामना तोडीस तोड आहे. मराठ्यांचा आजवरचा इतिहास गनिमी काव्याने लढण्याचा आहे. त्याचा आम्ही पुरेपूर अभ्यास केला आहे. आमचा मुलूकही पहाडी आणि दुर्गम, त्यामुळे ते गनिमी इल्म जाणून आहोत. पाहूया एकदा या सदाशिव भाऊलाही आजमावून. आमची गरज आहे पुरेपूर रसद, पैसा आणि हिंदुस्थानच्या कडक उन्हाळ्यात तग धरता येईल अशी व्यवस्था. आमचे जादबाई येथील घरबेदी सरदार ती करणार असतील तर हा दुराणी पाचशा युद्धास सज्ज आहे. मराठ्यांच्या फौजा येथल्या देशी मुसलमान सत्ताधीशांच्या फौजांपेक्षा तल्लख, चलाक आणि चपळ आहेत हे खरेच. लेकिन दुराणी फौजा त्यांच्यापेक्षा गुणवत्तेत उत्तम आहे. जेव्हा आमच्या अजगरासारख्या लांब पल्ल्याच्या तोफा आग ओकू लागतील, अचूक नेमबाजांनी झाडलेल्या बंदुकीच्या गोळ्या दुश्मनच्या कानात मृत्यूचे अखबार देतील, तेव्हा ते कळेल. मराठी शौर्यात कमी नाहीत, पण त्यांच्या सरदारात एक संगता नाही. प्रत्येक जण स्वतःला इतरांपेक्षा शूर, श्रेष्ठ समजतो. हे आम्ही आजवरच्या अनुभवातून जाणले आहे. उद्दामपणा, फितवेपणा, कृत्रिमपणा यांनी दुहीच्या भेगा त्या बाजूस खोलवर गेल्या आहेत. अशी नजरबजांनी पुरविलेली माहिती आहे. त्यांच्यापैकी एक मल्हार होलकर सर्वात अनुभवी बलिष्ठ सरदार आहे. जी दहशत या हिंदुस्थानात या दुराणी पातशाची आहे, तीच येथे या मल्हारची आहे. तो शूर आहे, तितकेच ते एक गूढ कोडे आहे. हा तलवारही गाजवितो आणि राजकारणही करतो. नजीब खान आणि रोहिले सरदार आम्हास गुजरात जिंकण्याची दख्खनवर चालून जाण्याची सारखी फूस लावित असतात. पण ते मूर्ख आहेत. जोवर माळव्यात मल्हार नावाची तलवार शाबूत आहे, तोवर कोणतीही शत्रू फौज तो नर्मदा पार करून देणार नाही, हे निश्चित आहे. सुदैवाने मायावी नजीबाला त्याने धर्मपुत्र बनवल्याची खबर आहे. ही भेग आम्हाला रुंदवावी लागेल. अवधचा नवाब संपन्न, शक्तिशाली शुजा उद्दौलाला हर प्रयत्न आमचे बाजूस आणावा लागेल. तर आणि तरच अफगाण मुलूक दिसण्याची शक्यता आहे. अन्यथा साऱ्यांच्याच कबरींसाठी येथे विपुल जमीन आहे. सुभेदार, हा मृत्यू लोकच आहे. विजय सिंगच्या स्वारीत दग्याने तीर्थरूप जयाप्पांची हत्या झाली. शिंद्यांच्या पराक्रमाला जणू दृष्टच लागले. शिंद्यांचा महावीर लढाईत पडता तर त्याचं सोनं झालं असंच आम्ही समजलो असतो. पण मराठ्यांच्या तलवारी समोर टिकाव लागत नाही, म्हणून परकीयच काय स्वकीय दगाबाजीचा कावा करू लागले. तीर्थरूप नागपूरला लढत होते आणि आम्ही त्यांच्याच आज्ञेने मेडतीच्या मोहिमेवर होतो. स्वतंत्रपणे लढून आम्ही फत्ते केलेली ती पहिलीच मोहीम. आमचा आनंद गगनात मावत नव्हता. पिताजींचा फुललेला चेहरा पाहायचा होता. काका दत्ताजींकडून पाठ थोपटून घ्यायची होती, पण तो योग नव्हता. थेट पिताजी जयाप्पांच्या मृत्यूचीच बातमी आहे. दत्ताजी काकांनी हिरेला पडून ती मोहीम फत्ते केली, पण विजयाची शहाजणे ऐकायला सेनापती नव्हते. ते केव्हाच सूर्यमंडळ भेदून गेले होते. शिंदे घराण्याच्या नशिबी हे सातत्याने येतेच. दत्ताजी काका जणू साक्षात महाबली भीमसेन, पण भोळे सांब, राजकारणातील आडवाटा न समजणारे. श्रीमंत रघुनाथ दादा आणि मल्हारबा होळकरांनी अटकेपर्यंत जाऊन दौलतीचा झेंडा फडकविला. आता आपणा जिंकाव्यास काही उरले नाही, म्हणून खट्टू झालेले काका मराठ्यांशी मैत्रीचे संबंध पूर्वापार असलेल्या अवधच्या नवाबावर सुजावर चालून जाण्यास निघाले.
तेही नजीब खान रोहिल्याच्या मदतीने. हा मायावी, कपटी, मात्रागमनी, जन्मल्या ठिकाणी लघुशंका ही करण्यास थजावणारा नजीब त्यांना भागीरथी गंगेवर नावांचा पूल बांधून देणार होता. अंतस्थ मात्र तो सुजाला सामील झाला व अब्दालीला निमंत्रणे पाठवत होता. कोणावर विश्वास आणि किती ठेवावा, त्याला काही मर्यादा? या नजीबाला कोणत्याही स्थितीत ठार मारा असे पेशव्यांचे त्यांनाही आदेश होते. श्रीमंत रघुनाथ दादांनी अटकेहून परतताना आमची भेट झाल्यावर तोच कानमंत्र दिला होता. आम्ही वारंवार दत्ताजी काकांना नजीब खानाच्या पारिपत्याची आठवण करून दिली, पण काका कोणाच्या तरी इशाऱ्यावरून हे चुकीचे पाऊल उचलत होते. ते मल्हारबा आजोबा तर नसतील, हे मल्हारराव होळकर, महाप्रतापी, त्यांच्यासारखा वेगवान चढाया करणारा, तितकी चलाखीने माघार घेणारा, गनिमी काव्याचा जाणकार सेनापती आलम हिंदुस्थानात नसेल. त्यांचा आम्हास धाकही वाटतो आणि महत्व. कोठपुतळीस आमची दुर्दशा झालेले लष्कर, जखमी अवस्थेत आम्ही आणि शिंद्यांच्या कुटुंब कबिल्याची स्थिती पाहून कळवळलेले मल्हारबा आठवतात. त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून अखेर आम्हीच त्यांची समजूत घाली. म्हणालो, सुभेदार, हा मृत्यू लोकच आहे, त्यात केव्हाही जाणे खरे. वडील कीर्ती करून गेले, आम्हीही किती दिवस जगणे आहे. जे स्थळी ते मृत्यू पावले त्या स्थळी आपला देह टाकावा, आपल्यास राहणे नाही. तेव्हा मल्हारबांनी आम्हाला सहाय्य केले. शिंद्यांच्या मोडलेल्या लष्करास दाणागोटा दिला, हिंमत देण्याचा प्रयत्न केला होता. मग हेच मल्हारबा त्यांना दत्ताजी काका वारंवार पत्रे पाठवून कुमकेस या म्हणून विनवणी करीत होते. तेव्हा जयनगरहून वेगावने का आले नाहीत? ते समयास येते तर दत्ताजी काका आज आमच्यात असते. आम्ही अन होळकरांनीच मग गिलच्या फाडून काढला असता. शिंद्यांचे लष्कर दत्ताजी काका पडताच धास्ती खाल्लेलं होतं. ते एकवटून आपल्या फौजेसह मल्हारबांनी गिलच्याशी भिडण्याची तयारी चालली. तोपर्यंत त्याने दिल्लीत धुमाकूळ घातला, चाटांची ठाणी लुटली, खंडण्या वसूल केल्या. मल्हारबांनी प्रत्युत्तर म्हणून नजीब खानाच्या मुलखावरच चाल केली. सिकंदरा लुटून फस्त केला. ते कळताच अब्दाली व नजीब मोठ्या मजला मारीत पुन्हा दिल्ली नजीक आली. यमुनेला पूर आल्यामुळे पाठलागावर आलेला अब्दाली पलीकडे रखडला होता. आमच्या सैन्याने कच खाल्लेली त्यामुळे होळकरांनाही नामुष्की येते. शिवाय आमच्या जखमाही भरल्या नव्हत्या, म्हणून आम्ही त्याहून निराळे होऊन आग्र्यास गेलो व तेथे थांबलो. मोहीम एकट्या होळकरांवर पडली. एकट्या शिंद्यांच्याने व होळकरांनीही गिलच्या यंदा परास्त होणे कठीण. सुजा उद्धवला बिथरलेला. रजपूत रजवाडे अब्दालीस अंतस्थ सहभागी. सूरजमल जाटाचेही काही खरे नव्हे. मराठ्यांची दिल्लीतील पत गमावलेली. पूर्वजांनी जे निर्माण केले व राखले ते हिंदुस्थान हातचे गेले. ऐसा समय प्राप्त झाला. आता कोणी मातब्बर फौज घेऊन दक्षिणेतून येणे आवश्यक होते. आम्ही तशी पत्रेही पेशव्यांकडे रवाना केली होती. प्रतीक्षेत होतो आणि ती वार्ता आली. खासा भाऊसाहेब येत आहेत. ताज्या दमाची फौज, जंगी तोफखाना सवे आहे. आता गिलच्याचे उपटे काढलेच म्हणून समजा. आमच्याच उमरीचे श्रीमंत विश्वासराव सवे आहेत. ते दौलतीचे भावी पेशवे, म्हणजे आमचे धनीच. याआधी दक्षिणेत निजामाच्या विरुद्ध मोहिमेत आम्ही विश्वासरावांसोबत लढलो, पत्ते मिळवून. आता ही पराक्रमाची शर्थ करू. उमदा धनी विश्वासराव आणि हा जनकोजी प्राणाची बाजी लावून दौलतीला सोन्याचे दिन दाखवल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला आमच्या तीर्थरूपांचे, महावीर जयाप्पांचे आणि राणोजी आजोबांचे नाव राखायचे आहे. तर विश्वासरावास
त्याच्या आजोबांचे, बाजीरायांचे. आता केवळ सततच्या हुलकावणीच्या लढाया नकोत. धन्याकडे, श्रीमंताकडे आमची मागणी राहते. आम्हाला पाटील काका दत्ताजींच्या मृत्यूचा सूड घ्यायचा आहे. आता सारे मिळून एकच भीमटोला देऊ. महासमर होऊनच जाऊ द्या. या जनकोजीची समशेर गिलचांच्या रक्तासाठी तहानलेली आहे. जरूर ढाक बसवून बातमी पाठवा. फाल्गुन वद्य एकादशीस आम्ही उत्तरेच्या मोहिमेसाठी प्रस्थान केले. पूर्वी मातोश्री आजीसाहेब राधाबाईंसवे काशी यात्रेस गेलो तेव्हा 4.5 वरिसाचे होतो. मात्र मराठी दौलतीचा उत्तरेतील दरारा सन्मान तेव्हाही मनी भरला होता. त्यानंतर कधी उत्तरे जाण्याचा योग आला नाही. म्हणूनच भाऊसाहेबांना उत्तरेच्या राजकारणाचे ज्ञान नाही अशी कुजबूज आमच्या विरोधी गटांच्या सरदारांमध्ये होत असते. त्याची जाणीव आहे. त्यामुळेच एक नवे युद्धतंत्र आम्ही या मोहिमेत खेळणार आहोत. गिलचाची तमा नाही, हा म्हणता चिरडून टाक असा विश्वास फौजेच्या व हिंदुस्थानातील जनतेच्या मनी निर्माण करण्यासाठी आम्ही प्रचंड गाजावाजा करीत भव्य दिमाखाने स्वारीचे प्रदर्शन करीत मोहिमेची सुरुवात केली. तीर्थक्षेत्रे मुक्त करूच हा विश्वास देण्यासाठी सोबत येणाऱ्या भाविक यात्रेकरूंना मज्जाव केला नाही. आम्ही नव्या जुन्या सरदारांचा मेळ राखला. सर्व रुसवे फुगवे मिटवले. दमाजी गायकवाडांसारखा प्रबल सरदार गुजरात सुभ्याचा कारभार मिळण्यावरून नाराज होता. 10 वर्षे पेशव्यांना डाव्या हाताने मुजरा करीत असे. आम्ही कमीपणा घेऊन गायकवाडांना शब्द दिला तेव्हा प्रथमच दमाजींनी उजव्या हाताने मुजरा केला. उत्तरेत आमचे प्रबल मामलेदार गोविंदपंत बुंदेले त्यांच्याविषयी तक्रारी खूप. तरी आम्हास गोविंदपंतांवरच भिस्त ठेवावी लागते. आम्ही त्या सविस्तर पत्रे लिहिले. पुरात अंमल झाला. अब्दालीकडील खबर वरचेवर कळली पाहिजे. मल्हारबा जनकोजीकडील वार्ता जल्दीने घेण्याची व्यवस्था करणे. खासा स्वारी जल्दीने येऊन पोहोचेल. सुजाउद्दौलाशी स्नेह राखावा. अब्दालीची नड हिंदुस्थानात ऋतो देणे अयोग्य. त्याचा काय विचार केला असेल? तेथील रजवाडे रजपूत उपयोगी असे फौजेनिशी सामील व्हावे ऐसे करावे. तिकडील राजकारणे असतील तीही राखून ठेवली. फार कामे करून दाखवावी ही तुमची उमेद. त्याप्रमाणे कराल हा भरोसा. मुख्य म्हणजे जरूर ठाक बसवून बातमी पाठवली. शिंदे होळकर मराठी दौलतीचे भक्कम खांब, पण सतत 2 वर्षे युद्ध करून त्यांच्या फौजाही थकल्या आहेत. आमच्या सागरासारख्या ताज्या दमाच्या लाखभर फौजेने त्यांना हुरूप येईल. 16व्या वर्षापासून हा भाऊ स्वारी मोहिमा करतो. आमच्या पहिल्याच कर्नाटकातील मोहिमेत सावनूरकर नवाब पुंड पाळेगार यांना वळणीवर आणले. पाछापूर, कित्तूर, परसगड, गोकाक, यादवाड, बांगलकोट, बदामी, नवलगुंद, उंबळगिरी, तोरगळ, फल्याळ, हरिहर, बसवपट्टण असे 36 परगणे जिंकले. पुण्यश्लोक छत्रपती शिवरायांच्या काळातील स्वराज्याचा प्रदेश पुन्हा अंमलात आणला. तेव्हा स्वारी मोहिमा आमच्या अंगवळणी पडल्या. राज्याच्या जमा खर्चाची पक्की माहिती आहे. ही मोहीम दीर्घकाळ चालू शकते. या उत्तरेतील स्वारीत आम्हास गरज पडेल ती खर्चासाठी पैक्याची, रसदेची. त्यासाठी पुन्हा पैका हवाच. आमचा अंदाज आहे प्रतिमास किमान 6 लाखांची तरी तरतूद हवी. या मामलतदार गोविंदपंत बुंदेल्यांनी किमान 20-25 लाखांची तयारी ठेवावी अशी अपेक्षा आहे. दिल्ली मुख्य केंद्र ठरवून आम्हास हालचाली कराव्या लागतील. म्हणजे दोआब आणि दिल्लीतून रसद पुरवठा होऊ शकेल. दिल्लीस नारोशंकर आहेत ते हे काम करतील आणि अंतर्वेदीतून गोविंदपंत.
वंजारी तांडे रसद पुरवठा अवघड अपरिचित वाटांनी उत्तम करतात, पण त्यासाठी रोख रकमात चुकवावे लागते. त्यासाठी खर्च तरतूद होणे आवश्यक. मागे एकदा गारापिरावर मुझफ्फर खान गारद्याने विश्वासघाताने मारेकऱ्यांकरवी आम्हावर शस्त्र चालवले. तेव्हाशी गजाननाच्या कृपेनेच वाचलो. कदाचित त्या कुलदेवताच्या मनी आम्हाकडून मोठी कामगिरी करून घेणे असेल. उत्तर हिंदुस्थानची ही मोहीम हे त्याचेच प्रतीक असावे. त्या भूमीवर आता आमचे प्रबल लष्कर उतरेल. अब्दाली जंबुरेधारी उंटाची भिंत उभी करून शत्रूच्या सैन्यात घबराट निर्माण करतो, पण त्याचा फडशा आता आमच्या भारी तोफा पाडते. उदगीरच्या मोहिमेत निजामाचा फडशा पाडणाऱ्या तोफा याच हे गिलचास उमगेल. केवळ पाठलागात आम्हाला रस नाही. उत्तरेतील रयतेला स्वाऱ्या लुटींनी तंग करण्यास आम्हाला आनंद नाही. कालहरण, द्रव्यहरण, मनुष्यबळाची हानी वारंवार वर्षानुवर्षे होणे दौलतीला परवडणार नाही. झपाट्याने गिलच्याला गाठल्यावर आमचा भर राहील. मराठी येतात, लढाई करतात, निघून जातात. मागे आपणास यवनांच्याच अंमलात राहणे भाग पडते. अशा स्थितीत थोड्या कालावधी करता तीर्थक्षेत्र मुक्त केल्याचे सुख कशाला, असा त्रागा येथील ब्राह्मणाधिक जनतेच्या मनी असला तर चूक काय? ते भय आम्हास कायमचे मोडायचे आहे. मल्हारबांसारखे जुने सरदार गनिमी काव्याचा आग्रह धरतील, पण मग गिलच्या वारंवार का स्वारीवर येतो? त्यास धाक उरला नाही म्हणूनच. त्यानेही आमच्या युद्धनीतीचा अभ्यास केला असेलच, तेव्हा तर त्याची हिंमत वाढली. उत्तरेचा मुलूक सारा मैदानी सपाट, तेथे केवळ गनिमी काव्याने निभाव लागणे कठीण. तेव्हा दुराणी पातशाह सांभाळ, गाठ यापुढे या सदाशिवराव भाऊंशी आहे. गारद्यांचे आदेश असतील, इरे सोडू नये. परतूड दूर होऊन निघाल्यापासून आम्ही विचार करीत आहोत ते एकाच दिशेने. दुराणी अब्दालीची आमची गाठ मैदान जंगमध्ये कधी पडते याचा. त्याला त्याच्या तोफखान्याचा, जंबुरे मारगिरीचा मोठा अभिमान आहे म्हणतात. त्याला फ्रान्सिस बुसीच्या तालमीत तयार झालेली फारसी, फ्रेंच तयार झालेली आमची कवायती पलटण आणि लांब पल्ल्यांच्या तोफा किती भेदक हे दाखवून द्यायचे आहे. उदगीरचा मोहीम श्रीमंत भाऊसाहेबांना आमच्या याच अचूक गोलंदाजीने जिंकून दिली. साऱ्या दख्खनमध्येच नव्हे तर हिंदुस्थानात भाऊसाहेबांच्या नावाचा दबदबा झालाय. आमच्या गारद्यांचे अचूक कौशल्य, लक्ष्याचा वेध घेणारा अचूक मारा, यामुळेच तो विजय मिळाला. निजामाचे कंबरडे मोडले. या देशाच्या परंपरागत युद्ध पद्धती यापुढे चालणार नाही, असे एक अनुभवी तोफखाना गोलंदाज म्हणून आमचे मत आहे. गेली 200 वर्षे या देशात युरोपियन व्यापाऱ्यांनी आपले पाय रुतवलेत. ते लांब पल्ल्याच्या भारी तोफा आणि अचूक मारा करणाऱ्या बंदुका आहेत म्हणूनच. त्यामुळेच आम्ही आमची फौज त्यांच्या तालमीत शिकून कवायती बनवली. त्याच्या उलट येथील सत्ताधीशांच्या युद्ध पद्धती, साधे एकत्र कसून व्यायाम आणि कवायत करावी हे देखील यांना कळत नाही. ते महत्व आम्हास पटले. आम्हाला भाऊसाहेबांसारख्या नव्या पद्धतीच्या युद्धाची गरज ओळखणारा, गुणांची कदर करणारा धनी लाभला. हे आमचे भाग्य. आम्ही जाणतो, शेकडो बैलांच्या सहाय्याने ओढाव्या लागणाऱ्या भारी तोफा मोहिमेला उशीर करतील. मराठ्यांचा ज्यासाठी लौकिक तशा लांब पल्ल्याच्या घोडदौडीने मजला मारता येणार नाही. स्वारी त्यामुळे लांबू शकते, पण
एकदा का भाऊसाहेबांच्या दिनरात चिंतेचा विषय झालेला दुराणी व त्याची फौज सामोरी येईल, तेव्हा आमच्या तोफा आपले अचूक भक्ष शोधू लागतील. इन्शाल्लाह तालाने खैर केली तर एकही गिलचा वापस त्यांच्या अफगाणी प्रांती परतू शकणार नाही. एवढी या इब्राहिम खानाची 8,000 गार्दी पलटण मजबूत आहे. लेकिन हे मराठे आजवर गनिमी रीतीने लढणारे. नुसती धावती लढाई किंवा छापामारी त्यात चूक नाही, पण त्यासाठी भूगोलही अनुकूल लागतो. तो तिथे उत्तरेत कुठून मिळणार? अंगावर उलटलाच शत्रू तर हे झटपट माघार घेणार. वाऱ्याला हेवा वाटेल इतक्या वेगाने पसार होणार. इतका की बापही मुलासाठी थांबणार नाही आणि मुलगा बापासाठी. मग माझ्या पायी चालणाऱ्या गार्दी पलटणीचे काय होईल? गनिमी युद्धनीती चूक नाही, पण त्यात शत्रूही प्रवीण असेल, त्याचा दोन्ही युद्धनीतीचा अभ्यास असेल तर जशास तसे उत्तर देणे हेच योग्य ठरते. आमचा धनी भाऊसाहेब तसेच आहे असा विश्वास आम्हासी वाटतो. कारण मोहिमेवर निघतानाच त्यांनी नगरच्या किल्लेदाराला फरमावले, हिंदुस्थान स्वारीस जिन्नस जंगी पाठवावयासी पाहिजे. याच करता सरंजाम येणेप्रमाणे किल्ले नगर येथील जाकिऱ्यापैकी रवाना करणे. गोळे तोफेचे सुमारे 19,000 सिसे वजन पक्के खंडी 10. साल मजकुरी दारू नवी आली आहे वैजापूर पैकी वगैरे. त्या दारूपैकी दारू वजन पके खंडी 40 सदरहू प्रमाणे जिन्नस रवाना कर. दारू सिसे आणावयास येऊन 500 बैल पाठविले आहेत. तरीही आम्हास चिंता होतीच. त्यांच्या स्वारीत मोठमोठे जुने अनुभवी व गनिमी काव्याचे जाणकार सरदार, आमची पलटणे व आम्ही त्यात नवीन शिवाय मोहीम मोठी. त्या सरदारांचे पारडे जड झाले व हे रणात अचानक माघारी फिरले तर तेव्हा आम्ही स्वतःच धीर करून श्रीमंत भाऊसाहेबांना विचारले, तुम्ही गनिमी लोक शत्रू दाखवाल आणि पळाल. आम्ही गार्दी लोक केवळ पाय उतार. आम्हास पळाव्यास पाय नाही आणि गाठ तो दुराणी रोहिल्यांची पडणार. त्याची आज्ञा काय? श्रीमंत भाऊसाहेब जिंदा दिली, दर्यादिल धनी. ते समयी त्यांनी इमान दिले. निदान प्रसंग पडला तरी तुम्हास सोडून निघणार नाही म्हणून आम्हासी बेल भंडार दिला. आम्हाकडून सानक रोटी घेतली. असा खुल्या मनाचा, शब्दाला पक्का आणि वचनाला सच्चा धनी लाभला की शिपायाला जान कुर्बान करावी वाटते. म्हणूनच भाऊसाहेब आम्ही आपणासी शब्द देतो, हा इब्राहिम खान गार्दी कितीही आमिषेत आली तरी त्याला बळी पडणार नाही. आमचे धर्माचेच लोक तेथे विरोधात एकवटले असतील तरी आम्ही धर्मापेक्षा कर्म श्रेष्ठ मानू. आमचे फौजेची हिंमत पक्की आहे. निदान समय आला तरी गार्द्यासी आमचे आदेश असेच असतील, इरे सोडू नये. हा इब्राहिम खान गार्दी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत रणांगणात दटून राहील. शत्रूला पाठ कदापि दाखवणार नाही. हा भाऊसाहेब आपणास शब्द आहे. जितुके धर्मपुत्र यांचे तितके मात्रागम्य. आजपर्यंत मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासात कोणीही वायव्येच्या टोकापर्यंत गेला नाही. ती कामगिरी आम्ही बजावली. अब्दालीने नेमलेले तैमूर शहा व जहान खानास पळवून लावले. तेव्हापासून अटक नदीचे पाणी भीमतडी तट्टांना पाजणारा राघो भरारी म्हणून या रघुनाथ रावाचा दबदबा आलम हिंदुस्थानातच नाही तर पार इराण रुमशामपर्यंत आहे. तेव्हा काश्मीरच्या राजाने आपला वकील आमच्याकडे पाठविलाच, पण रुमशामच्या बादशहानेही वकील पाठवून अब्दालीचे कायमचे परिपत्य करावे म्हणून सहाय्य मागितले. अटकचा किल्ला घेतला ती रात्र आजही आठवते. पहाटेच्या पहिल्या सूर्यकिरणांच्या साक्षीने भगवा झेंडा आणि जरीपटक्याने
खैबर खिंडी पलीकडे दृष्टी लावत शत्रूंना इशारे दिले. हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची शामत होऊ नये यापुढे. पण दोनदा हिंदुस्थान मोहिमेवर जाऊनही आम्ही आमच्याच सरदारांची मने जाणू शकलो नाही हे खरे आहे. या सरदारांचे उत्तरेत किती महत्व गेल्या काही सालात वाढले ते आम्हास कुंभेरीच्या वेड्यात जाणवले. वास्तविक सूरजमल जाट 40 लक्ष खंडणी देत होता, पण मल्हारबा 1 करोड वर अडून बसले. त्यांचा पुत्र खंडेराव युद्धात बळी गेला तेव्हा कुंभेरीची माती यमुनेत टाकीन ही त्यांनी प्रतिज्ञा केली. तोवर जयाप्पा शिंदे आणि सूरजमल जाट पगडी भाई बनले होते. जयाप्पा मारवाडकडे निघून गेले. जयाप्पा शिंदेचा मेडत्यांच्या राजा विजय सिंगाने खून केला. त्यास मोगलाई मसलत करावी असा कानमंत्र देणारा कोणी घरचाच भेदी असावा हा आम्हा शक आहे. आम्हा दत्ताजी व जनकोजींच्या सांत्वना जाऊ न देता, स्वतःही न जाता इंदुरातच खिळवून ठेवणारे हेच ते बुजुर्ग मल्हारबा होळकर. तोवर अब्दालीने दिल्ली आणि मथुरेपर्यंत आकांत माजविला. हिंदूसह मुस्लिम रयतेसही मुंडकटाई करून शिरांचे डोंगर रचले. हजारो उंटांवर खंडणी लावून तो निसटला. तेव्हा अब्दालीच्या पाठीवर वेगाने जाऊ न देता सैन्याच्या ढाली राजपुतान्याकडे वळविण्यास भाग पाडून वेळ काढणारे हेच ते अनुभवी सरदार मल्हारराव होळकर. तेव्हा श्रीमंतांनी आम्हास बजावून पाठवले होते. मोहिमेत युद्धतंत्रात कितीही अध्वर्यू असो की अनुभवी याची मसलत मानू नये, तरीही आम्ही प्रत्येक वेळी दबावाखाली येत राहील. का? कशासाठी? मल्हारबास दिल्लीपासून लाहोरपर्यंतचा अख्तियार द्यावा, फौजे सुद्धा ठेवावे अशी श्रीमंताची पत्रे होती. पण मल्हारबांनी ऐकले नाही. पंजाब राखण्याची जबाबदारी ते घेते तर ते योग्य होते. पुऱ्याहून अब्दालीच्या पाठीवर पंजाबात उतरतानाच आम्ही ताब्यात आलेल्या त्या नजीब नराधमाचा शिरच्छेद करणार होतो. तेव्हाही मल्हारबा मध्ये पडले. त्यांनी नजीब खानाला वाचविले. स्वतः पारिपत्य करू असा शब्द दिला, पण केले नाही. लाहोरहून परतत असता जनकोजी शिंदे भेटीस आले. तेव्हा आम्ही मसलत दिली. आवंदाची मसलत बुडाली तरी पूर्वे करोड रुपये सिबंदी वाढली तरी चिंता नाही, देऊ. परंतु नजीब खान रोहिला याची पारिपत्य करून त्यास जीवे न सोडावे एवढी आम्हास जोड द्यावी. आम्हीच त्याचे पारिपत्य केले असते, परंतु मल्हारराव यासी अगत्य त्याचे पडले. त्यांचा धर्मपुत्र म्हणून त्यांनी अगत्य धरून आपले तर्फेने आंतरवेद प्रांत कुरुक्षेत्रापासून कुंजपुरा देखील 40 लक्षांची मामलत त्याचे स्वाधीन केली. या मल्हारराव यांसी माधवसिंग जयनगरकर व विजयसिंग मारवाडी व आणखी बहुत आहेत. त्यात हा नजीब खान रोहिलाही पुत्र झाला. जितके यांनी पुत्र म्हणविले त्यांचा फलादेशही भोगित झाले, परंतु त्यांचा अभिमान जाईना. त्यांचे जितके धर्मपुत्र आहेत तितके मात्रागम्य आहेत. आम्ही त्यास पिसाळलेल्या कुत्रियाची गत केली असती, परंतु तुपाचे घागरीवर उंदराचे पिटुकले बसते तैसा प्रकार झालाय. आता तुम्हास पदर पसरून जोड एवढीच मागतो. तेव्हा जनकोजी शिंदे म्हणाले, दादासाहेब, बारगिरास आज्ञा कराल त्याप्रमाणे वर्तणूक होईल. नजीब खान म्हणजे कोण जिन्नस? त्यांचे पारिपत्य आम्हाकडे लागले, परंतु शिंदे आपल्या शब्दात जागले नाही. ते होळकरांच्या शब्दात आले. नजीब खानाचे पारिपत्य न करता उपयोग करून घ्यावा. सुजा उद्दौलावर चालून जाण्यासाठी नजीब खानांकडून गंगेवर नावांचा पूल बांधून मिळणार होता. दत्ताजी शिंद्यांना मिळाला नाही मिळाला. दत्ताबा मात्र बुराडीवर कोंडीत सापडून हाकनाक मारले गेले.
आता त्याच नजीब खानच्या बोलण्यावरून लोभी अब्दाली पुन्हा आलाय. माडीवरून खाली उतरावे तितक्या चचपणे हे दुराणी हिंदुस्थानात उतरतात. त्यांना रोखणारे वायव्य सरहद्दीवर ठाम राहणारे कोणी नाही. आम्ही मातब्बर मोगल अदिना बेग, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर यांकडे बंदोबस्त दिला होता. पण अब्दाली पुढे ते टिकले नाही. आता श्रीमंतांचेच विश्वासू आणि मजमूची कामे सुरळीत व्हावी म्हणून सतत हाताशी लागणारे भाऊसाहेब प्रथमच हिंदुस्थान स्वारीवर दुराणी अब्दालीला कायमचा बुडवावा या ईर्षेने परतूड होऊन निघाले आहेत. श्री गजाननाने त्यांचे यश द्यावे. आमच्या हिंदुस्थान स्वारीत सरहिंदपर्यंत गेलो नाही अशी दुष्णे भाऊसाहेबांनी दिली होती. आम्ही प्रत्यक्ष अब्दालीचा सामना केलाच नाही म्हणून भाऊसाहेबांचे विश्वासपात्र सरदार पिकास्त्रे सोडताना ऐकले. तेव्हा भाऊंनी एकदा गिरच्या काय आहे ते आजमावावेच, पण दौलतीचे शिरजोर सरदार मामलतदारही अनुभवावे ही आमची इच्छा होती. ते यशस्वी होतीलही कोणी सांगावे. अर्थात ते मल्हारबान सारख्या सरदारांना किती राजी राखतात त्यावर अवलंबून असेल. त्यांना नाराज करून हिंदुस्थान मोहीम चालविणे कोणास शक्य होईल असे वाटत नाही. श्रीमंतांनी आम्हास कळविले होते, हिंदुस्थानातून येताना 40-50 लक्षांसह यावे, कर्ज करावे, कर्ज वारावे. एवढा क्षयरोगासह कर्जयोग दूर झालिया उत्तम आहे. पण ते होऊ शकले नाही. कमावीसदार भरणा करीत नाही आणि नगद खजिन्याविना ते उत्तर हिंदुस्थानात मोहिमेवर भागत नाही. नगद खजिन्याविना ते उत्तर हिंदुस्थानात मोहिमेवर भागत नाही. फौजेने यंदा आप टाकलाय. श्रीमंतांचे बंधू आणि पेशवाईचे कारभारी भाऊसाहेब अखेर परतूड होऊन हिंदुस्थानच्या मोहिमेवर निघाले. हे ठीक झाले. आता त्यांना हिंदुस्थान नीट समजून येईल. निघाल्यापासून त्यांनी मामलतदार म्हणून आम्हावर पत्रांचा मारा चालविलाय. 2-3 सालाचे झाडे तयार ठेवा. मागील बाकी व चालू सालाचे 20 लाख माळव्यात पोहोचे तो तयार ठेवा. बुराणपुरी आलो की 25 लाखाची तरतूद करा. 5-6 लाख ताबडतोब पाठवा. अहिरवाड्यात अहिरांचा बखेडा शमवण्यासाठी जवामर्द माणूस नेमा. 2-3 हजार फौज पाठवा. सुजा उद्धवलाच आपल्याकडे वळवून घ्या. हिंदूपत व चमेलीकडील राजपुतांना सामील होण्यास सांगा. सुजा आणि राजपूत राजांकडे राजकारणे धसास लावा. सैन्याची बेगमी भरती करा. अब्दालीकडील खबर वरचेवर पाठवा. रोजच्या रोज बातमी कच्ची लिहून तरी कळवत चला. बुंदेलखंडातील राजपुतांना सरकारी प्रांतात दगा करू देऊ नका. अंतर्वेदीत कोळ जळेश्वरी ठाण देऊन अब्दालीस पायबंद घाला. जमीनदारांकडून तेथील प्रांती दंगा घडवा. अरुण प्रांत खेचीस फौजेसह पोहोचताच नावांची व्यवस्था करा. 1 ना 2 कामे. आम्ही पेशव्यांचे उत्तरेकडील मामलतदार आज वर्षानुवर्षे चाकरी करत आलो. दौलतीची ठाणी निर्माण झाली, ती राखली. दौलतीला दरारा वाढविण्याचा कायम प्रयत्न केला. पुण्यश्लोक बाजीराव यांनी आमच्यासारख्या सामान्यास असामान्य स्तरावर पोचविले. ते गुण पारखूनच सारी हयात या दौलतीची सेवा करण्यात काळ्याचे पांढरे झाले. पण या भाऊसाहेबांना आमचा विश्वास नाही. हिशोबांची तपासणी करण्यासाठी त्यांना आमच्या मागे अधिकारी लावले होते. ते सखाराम पंतही पुण्यात बसून अहमदनाम्याने प्राप्त झालेल्या सुब्यांची कागदावर झटपट पाडणी करतात. पण ते फक्त कागदावर. मग वसूल कोठे? ते जाट आणि गाजीउद्दीन यांना जवळचे वाटतात. पण त्यांनी कधी ठरलेल्याप्रमाणे खंडण्या दिल्यात? उत्तरेत आम्ही एकच मामलतदार कमावीसदार आहोत का? गोपाळराव बर्वे, विठ्ठल शिवदेव, नारो शंकर, दिल्लीत बापूजी हिंगणे, अंताजी माणकेश्वर, खेरीज अनेक आहेत. पण जबाबदारी जोखीम निभावायची ती फक्त या गोविंद पंत आहे. यांना सरदाराच्या भेटी झाल्या
की सारे ठीक होईल अशी खात्री वाटते. सरदार म्हणजे शिंदे, होळकर, मग आम्ही कोण आहोत? आमचे योगदान काहीच नाही. हे सरदार जर इतके थोर आहेत तर त्यांनी नजीब खान रोहिला का नष्ट केलं नाही? करडोंचा वसूल हासिल झाला असता. आम्ही लिहिले, मामलतदारी रक्षणासाठी 20,000 फौज द्या, पण साधी 2,000ची फौज देत नाही. अशाने वसूल व्हावा कसा? विना फौज आल्या विना जमीनदार ऐवज देत नाही. फौजदारात उभी राहता देतो म्हणतात, पाठ फिरली की शब्द फिरवतात. 20-25 सालात स्वाऱ्यामुळे साऱ्यांनी इथे शिकस्त खाल्ली आहे. जागोजागी गड्या मजबूत बांधून राहिले. भाऊसाहेबांना लिहिले, ऐवजासंबंधी आमची खराबी आहे. गारा वगैरेंनी फार नुकसान झाले. त्यावर त्यांचे उत्तर, आम्ही गैरहंगामी आलो. प्रबल शत्रूशी गाठ बाहेरून ऐवज मिळण्यासारखा नाही. तरतूद अवश्य करणे. म्हणजे ते जाणतात अब्दाली प्रबल शत्रू आहे. अब्दाली तसाच आहे. जेथे प्रकटणार नाही असे वाटते तेथेच हमखास उपस्थित होऊन हल्ला चढवितो. ही खास दुराणी शैली आहे. सेनापती भाऊसाहेबांनी याचा विचार केला पाहिजे. जिथे जयाप्पा, दत्ताजी सारखे पेशव्यांना भीम, अर्जुन भासणारे उत्तर हिंदुस्थानात मोगलाई मसलतीने हकनाक गेले, तेथे या म्हाताऱ्या गोविंदपंत बुंदेल्यांचा काय पाड? बाबूराव फडणवीसांनी आम्हास दिले होते, 50,000 मातब्बर फौज निघाली, पण सोबत कुटुंब कबिला, बाजार बुडगी आणि बिन लढाऊ गोतावळा कशाला? केवळ खायला काळ अन भार यांना घेऊन वेगवान हालचाली व्हायच्या कशा? आम्ही बाजीरावचे सरदार. त्यांच्या मोहिमा अशा नसत. भाऊसाहेबांना केवळ परतूड होऊन सिवोर गाठवायची 44 दिवस लागतात. मग मोहीम पार पडणार कधी आणि कशी? अब्दालीची नड हिंदुस्थानात ऋतो न देणे असे सुजा उद्धवलास बजावण्यास ते आम्हास लिहितात. पण या यवनांचा भरोसा काय? पश्चिमेकडे राजपूत राजे, पूर्वेकडे भोपाळचा नवाब, बुंदेले राजपूत, जहागीरदार सारेच मराठ्यांविरुद्ध. घोलपूर ते आग्रा मार्ग संपूर्ण विरोधात आहे. भाऊसाहेब, हे आधी समजून घ्या. दिल्लीपर्यंतचा मार्ग अवघड कसा आहे ते. भाऊसाहेबांशी आमचा भरोसा नसला तरी दौलतीसाठी अखेरपर्यंत हा गोविंदपंत बुंदेलेच कामी येईल हे समजून असावे.